ज्ञानोबाराय म्हणतात ते तर त्रिवर्गाचा अनुआरू. त्रिवर्ग म्हणजे धर्म, अर्थ आणि काम. अनु म्हणजे लहान, आरू म्हणजे मोठा. लहान मोठे दगड. अगोदर आडवू म्हणजे सुरुवातीला निघाला जो अपारू, अपार त्या ठिकाणी म्हणजेच काय, धर्म अर्थ काम या संबंधी वेदाचा उपनिषदाचा विचार करताना धर्माची काही प्रमेय निघाली, अर्थाची काही प्रमेय हातात आली, कामाची काही प्रमेय हातात आली, सिद्धांत हातात आले. हे सगळे सिद्धांत व्यास महर्षींनी गोळा केले, एकत्रित केले, छंदोबद्ध केले. धर्म कसा प्राप्त केला पाहिजे, जीवनामध्ये अर्थ कसा प्राप्त केला पाहिजे. महाभारतात कथा आलेल्या आहेत. नाना कथा रूपे भारती आता अवधारा कथा गहन, जे सकळ कौतुका जन्मस्थान, जे की अभिनव उद्यान विवेक तरुचे म्हटले. अभिनव उद्यान विवेक तरुचे, विवेक तरुचं उद्यान आहे पण अभिनव, नवीन नवीन विवेक त्याच्यातून तुम्हाला प्राप्त होईल. ना तरी सर्व सुखाचे आधी, जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण. हे प्रमेय महानिधी म्हणजे सगळी प्रमेय आलेली, सिद्धांत आलेले आहेत सगळ्या शास्त्राचे. सगळ्या पुरुषार्थ प्राप्त करून घेण्याचे सिद्धांत मिळाले की परमधाम प्रगट, सर्व विद्याचे मूळपीठ, शास्त्र जाता वसवट आशेषांचे, ना तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनाचे जिव्हार, लावण्यरत्न भांडार शारदेचे, नाना कथा रूपे भारती, प्रगटिलेशे त्रिजगती, आविष करोनी महामती, मनोनी हा काव्या रावो, ग्रंथ गुरुवितीचा ठाव, येथून रसा झाला ओ रसाळपणाचा, येथून शब्दश्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक दुनावली. येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीशी आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे. येत माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसे भले. येत कळाविदपण कळा, पुण्याशी प्रतापा गोळा, मनोनी जन्मजयाची आवलीळा. जन्मजयाचे आवलीला म्हणजे सहज नुसतं ऐकलं महाभारत तर जन्मजयाचा दोष गेला, त्याला रोग झाला होता. जन्मेजयाला दोषामुळे पाप घडलं होतं त्याच्याकडून, ब्रह्महत्या घडली होती आणि सगळे दोष केवळ महाभारत ऐकल्यामुळे गेलं. पुण्य मिळालं, तो पुण्यवान झाला. म्हणून ते त्रिवर्गाचा अनुआरू, लहान मोठे जे दगड निघाले, धर्मशास्त्र अर्थशास्त्र कामशास्त्र याची जी काही प्रमेय सिद्धांत निघाले, तो आडाऊ निघाला अपारू. सुरुवातीला अपार ही प्रमेय निघाली. तो महाभारत प्राकारो भोवता केला. महाभारताचा काय केला, तिथे अगोदर कोट केला, कंपाऊंड केलं. महाभारताला प्राकारू म्हटलंय, कोट म्हटलंय. त्याचं कारण, मंदिरात जायचं असेल तर पहिल्यांदा कोट पार करून जावं लागेल. कोट हे मंदिराचं संरक्षण आहे, मंदिराचं प्रवेशद्वार आहे. ज्याला मोक्षरूपी मंदिरात जायचं आहे, गीतारूपी मंदिरात जायचं आहे, त्याला अगोदर हा महाभारत रूपी कोट ओलांडून जावं लागेल. त्याच्यात धर्म अर्थ काम हा त्रिवर्गाचा विचार सांगितलेला आहे. एकदम मोक्ष माणसाला प्राप्त होत नाही, त्याच्या जीवनात अगोदर या पुरुषार्थांचा विचार आहे, धर्माचा विचार आहे, अर्थाचा विचार आहे, कामाचा विचार. त्याचा जर धर्म अर्थ आणि काम जर धर्माला धरून असेल तरच तो मोक्षाकडे जाईल. अर्थ आणि काम जर धर्माला धरून नसतील, चुकीचा अर्थ असेल, मनुष्य गीता वाचायला येणारच नाही. बघा तुम्ही, येईल का? ज्याच्या जीवनात चुकीचा अर्थ आहे ते म्हणतात तुम्ही गीता वाचा, आम्ही पैसे देतो, तुम्ही पारायण करा. येऊ शकत नाही तो वाचायला. वाचायला येण्याकरता पहिल्यांदा
धर्माला धरून अर्थ पाहिजे, धर्माला धरून काम पाहिजे, तरच तो मनुष्य मग इकडं मोक्षाकडे येतो. म्हणून हा कोट निर्माण केला म्हणजेच काय, मंदिरच आहे, पण त्या ठिकाणी या मंदिरात ज्यांना ज्यांना प्रवेश करायचा आहे त्यांनी पहिल्यांदा महाभारत वाचा. महाभारतातले जे सिद्धांत आहेत त्याचा सुद्धा विचार करा, त्याच्यानुसार आपला जीवन घडवा. धर्म तसा पाहिजे, अर्थ कसा मिळवायचा, काम नावाचा सुद्धा पुरुषार्थ सांगितला आहे. काम म्हणजे इच्छा किंवा काम म्हणजे प्रजा उत्पन्न करणं, पण धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ भगवान परमात्मा. अर्जुनाच्या जीवनात काम नाही का? दुंडा महाराज, वैकुंठवासी दुंडा महाराज परमपूज्य म्हणायचे, जिथं जिथं गेला तिथून तिथून एक बाई घेऊन आला, असं म्हणायचे विनोदाने, पण धर्माला धरून. कसा काम असला पाहिजे तो तिथल्या वया सांगा बरं. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. काय अर्जुनाच्या जीवनात आपल्याला आपण नेहमी ऐकतो ते स्वर्गामध्ये गेलेलं उदाहरण. उर्वशी समोर आली, एकदा पाहिलं, उर्वशीने बोलवलं तर सांगितलं की आमची पूर्वज तू आहेस म्हणून मी मातृभावनेने तुझ्याकडे पाण्याच्या इच्छेने वरदृष्टी केली होती. ती म्हणली मी तुला शाप देईल. म्हटली शाप परवडला पण मला पाप परवडत नाही, मी धर्माच्या विरुद्ध वागणार नाही. त्या विराटाच्या नगरीमध्ये त्या यांना विजय मिळाल्यानंतर, हे सगळं झाल्यानंतर त्या विराटाने सुद्धा आपली कन्या देऊ केली होती उत्तरा. अर्जुनाने सांगितलं नाही, मी हिला शिकवलेलं आहे, ही माझी शिष्य आहे आणि मी हिला शिकवले, तिची माझ्याविषयी गुरुबुद्धी झालेली आहे आणि असं असताना मी तिच्याबरोबर लग्न करणं उद्या समाजात प्रथा पडून जाईल. म्हणून अर्जुन म्हणाला मी करणार नाही. अरे पण मला तुझ्या घरात द्यायची इच्छा आहे ना बाबा, माझ्या मुलाला करा, मला नको. मग अभिमन्यू बरोबर उत्तरेचं लग्न लावलं. धर्म होता, काम होता, पण तो धर्माला अनुसरून होता. म्हणून खरं महाभारत वाचलं पाहिजे एकदा. मंदिरात जायचं आहे आपल्याला, हा मंदिराचा कोट आहे. सगळ्या कथाच्या माध्यमातून काय व्यास महर्षींनी धर्म सांगितला, अर्थ सांगितला, अर्थही प्राप्त कसा करायचा अनेक आख्यानं सांगितली. राजाने कसं वागलं पाहिजे, राजाने राज्य कसं मिळवायचं, राजाने दुसऱ्या राजावर विजय कसा प्राप्त करून घ्यायचा. अहो राजाचे प्रधान कसे असले पाहिजेत, राजाचे सैनिक कसे असले पाहिजेत, मंत्रिमंडळ कसं असलं पाहिजे, सगळा विचार महाभारतात आहे. मी असं ऐकले देशाचे पंतप्रधान सुद्धा महाभारत ऐकतात, वाचतात, समजून घेतात, तसं करतात. आणि सगळा विचार सांगितलाय. म्हणून म्हणून पूर्ण पर्व आहेत, किती 18 पर्व आहेत महाभारताची. पहिलं पर्व आदी पर्व, दुसरं अरे मलाही पाठ नाही, मला वाटलं तुमचं पाठ आहे म्हणून मी तुम्हाला विचारते. आणि मग भीष्म पर्वामध्ये गीता आलेली आहे मध्य भागावर, पण अगोदर बाजूला कोट आहे सगळा. आणि मग तो महाभारत प्रकार भोवता केला. माझी आत्मज्ञानाची एकवट दळवाडे झाडोनी चोखट घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. कोट झाल्यानंतर आता मंदिर बांधकाय मुख्य गाभारा
मंदिराचं काम करायचं आहे. कोणत्या? गीतारूपी मंदिराचं काम करायचं आहे. आणि ते करत असताना भूमीत खोदलं. आणखीन कोणती भूमी खोदली होती? वेदाची भूमी खोदलेली आणि उपनिषदाचे. वेद आणि उपनिषद यांचा खूप खोलवर विचार करायला सुरुवात केली. अगोदर वरवर विचार केला त्याने, धर्म अर्थ काम, त्याचे सिद्धांत महाभारताच्या रूपाने लिहिले. आणि आता एकदम खोलवर विचार केला, वेदाचं तात्पर्य कशात आहे, उपनिषदाचं तात्पर्य कशात आहे. वेदाचं आणि उपनिषदाचं तात्पर्य ज्ञानात आहे. तत्व समन्वयात, आत्मज्ञानात आहे. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानात आहे. आणि म्हणून आता त्याचा विचार करत असताना ज्ञानोबाराय उपमा देतात. ही ज्ञानोबारांची उपमा आहे. आणखीन खोदलं म्हणजे आणखीन विचार केला, खोलात जाऊन विचार केला. माझी आत्मज्ञानाचे एकवट दळवाडे झाडोनी चोखट, तिथं दगड मिळाले खोलात, चांगले काळे पाषाण असे, म्हणजे चिरे. माझी आत्मज्ञानाचे एकवट म्हणजे अभंग असा चिरा, न फुटणारा. आत्मज्ञानाला अभंग असा चिरा म्हटलंय, दगड म्हटलंय. म्हणजे आत्मज्ञान जे आहे, हे आत्मज्ञान दगडासारखं आहे, दृढ आहे. किंवा आत्मज्ञान ज्याला प्राप्त होतं तो मनुष्य संसारात किती त्या ठिकाणी जर आघात आले तरी सुद्धा असा पाषाणासारखा राहतो. काय? दक्षिणवर उत्तर मारुता, हा, तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थो जो. आत्मज्ञान जे आहे ते माणसाला दगडासारखं मजबूत बनवतं. आणि म्हणून आत्मज्ञानाचे एकवट दळवाडे झाडोनी चोखट, अशा आत्मज्ञानाच्या शिळा. जसं आता हे राम मंदिर बनलं ना, ते मंदिर बनवण्याकरता सुद्धा दगड जो तो बाहेरून आणला आहे. आपल्या आता देहूला जे मंदिर बनतंय ते बाहेरून दगड येतो सगळा. हा, भंडारा डोंगराचा दगड कुठून येतो? राजस्थानातून. काळा पाषाण. अगोदर जे देऊत आत मंदिर बनलं शिला मंदिर, तो दगड ते म्हटले आम्ही खाणीतून आणलं तिकडून, काळा पाषाण. कारण तसा दगड, जेणेकरून हे मंदिर अनेक वर्ष काही नाही झालं पाहिजे, ऊन वारा पाऊस काही झालं तरी हल्लं नाही पाहिजे मंदिर. असं म्हणतात ते ढगफुटीमध्ये ते केदारनाथला सगळं वाहून गेलं, पण मंदिर जसंच्या तसं, काहीच झालं नाही मंदिराला. कारण तसं बांधकाम आहे मंदिराचं. ज्ञानोबारायांचं मंदिर आता किती वर्ष झालं, जसं आहे तसंच आहे ना. ह्याला काही प्लॅस्टर करावं लागतंय का? तसं आता हे गीतारूपी मंदिर आहे, अनादी काळ टिकणार आहे. आणि म्हणून ते मंदिर करत असताना त्याच्यामध्येच खोल विचार करून जे आत्मज्ञानाचा एकवट असा पाषाण, असे पाषाण निघाले, मोठे मोठे चिरे निघाले. आता नुसते दगड जरी निघाली तरी ते दगड जसेच्या तसे लावता येत नाहीत, त्याची घडाई करावी लागते, आकाराचे बनवावे लागतात, त्याच्यावर नक्षीकाम करावं लागतं, तर ते लावता येतात, सुंदर दिसतात, मंदिर चांगलं दिसतं. मग ती घडाई कशी केली म्हटली? घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. पार्थ आणि वैकुंठ यांचा सुंदर असलेला संवाद. पार्थ म्हणजे अर्जुन महाराज. पार्थ हे नाव तिथं दिले मुद्दाम. प्रकृष्ट अर्थ अस्ति यस्य सह. परमार्थ हेच ज्याचं धन आहे. परमार्थ धन प्राप्त करण्याचा हेतू मनात घेऊन जो आलेला आहे तो पार्थ. आणि वैकुंठ शब्द वापरला आहे. भगवान परमात्मा कोण आहे? वैकुंठ आहे.
विगतः कुंठा यस्मात् सह. वैकुंठ शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ज्याच्या ठिकाणी कुठली कुंठा म्हणजे इच्छा नाही असा परमात्मा, किंवा वैकुंठ म्हणजे परमात्मा स्वरूप, आत्मस्वरूप जो ब्रह्मरूप झालेला आहे. वैकुंठ म्हणजे ज्या सगळ्या त्रिभुवनाचा जो मालक आहे. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. कितीतरी ठिकाणी देवाला ज्ञानेश्वरीत वैकुंठ असं म्हटलंय. गीता कोणी सांगितली? वैकुंठी चैनी सुजाने. देवाला वैकुंठ म्हटले, अशी ओवी पाहिजे आपल्याला. बोला, मोठ्याने बोला. देवाला वैकुंठ म्हटलेलं आहे. वैकुंठात धीपती आहेत देव, वैकुंठात राहणारे आहेत, वैकुंठ स्वरूप आहेत, असा भगवान परमात्मा. जेथ अश्ववाहको आपण वैकुंठीचा राणा जाण. तया रथाचे गुण काय वर्णू. आणि म्हणून दोघांचा संवाद झालेला आहे. ह्या दोघांच्या संवादामध्ये ही घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. पार्थ आणि वैकुंठ यांचा संवाद कौशल्याने त्या ठिकाणी व्यास महर्षींनी तो संवाद निर्माण केलेला आहे. काय सांगायचंय? आत्मज्ञान सांगायचंय. पण आत्मज्ञान सांगत असताना भगवान परमात्म्याचा आणि अर्जुनाचा सुंदर असा संवाद. हेच कोणी दगड आहेत, पाषाण आहेत, घडवलेले पाषाण. ते घडवलेले पाषाण म्हणजे एक एक पाषाण म्हणजे गीतेचा एक एक श्लोक. एक एक पाषाण म्हणजे भगवंताचा आणि अर्जुनाचा झालेला संवाद. वैकुंठ नायका मुखोनी निघाला. आणि वैकुंठीचे नि सुजाने ज्ञानापाशी सत्वगुणे बांधीजे हे निरूपण भोग केले. सत्वगुण सुद्धा बांधतो हे वैकुंठीचे सुजाने म्हटले, देवानी सांगितले. म्हणून संवाद जो आहे, या संवादाचं कितीतरी वर्णन आलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. हा दोघांचा संवाद जरी संवादला श्रीरंगू अर्जुनेशी. त्यांचा संवाद आपल्यासारखा नाही बरं का. आपला संवाद वेगळा आहे. आपण मंदिरात आलो तरी संवाद प्रपंचाचाच असतो. आणि इथला संवाद म्हणजे तो वादे वादे जायते तत्वबोधा असा संवाद आहे. त्यांच्या संवादातून आपला सगळ्यांचा उद्धार आहे. म्हणून पार्थ म्हटलेलं आहे. म्हणजे संवाद होण्याकरता सांगणाराही तसा पाहिजे, ऐकणाराही तसा पाहिजे, तर संवाद होतो. सांगणारा कोण आहे? वैकुंठ. परिसोनी परिसा. संवाद करणारा जो आहे तो श्रेष्ठ आहे. आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. आणि भक्तराज किरीटी परिसत्व असे. म्हणजे सांगणारा चांगला पाहिजे, ऐकणारा चांगला पाहिजे, विषय चांगला पाहिजे. सांगणारे साक्षात भगवान परमात्मा आहेत. ऐकणारा जो आहे तो पार्थ आहे. पार्था तू परिसशी
परिसोनी अनुष्ठीशी आम्हाशी कायसी. नुसतं ऐकत नाही, ऐकून अनुष्ठान करतो, तसा लगेच होतो. म्हणून भगवान परमात्म्याला सांगायला आनंद वाटतो. हा देवा परीयशी गा प्रज्ञाकांता आज उजविली वक्तृत्वता. जे बोला एवढा श्रोता जोडील अशी, असा अर्जुन होता ऐकायला. म्हणून काय संवाद आहे तो. आजही किती वर्ष झाली परंतु तो संवाद आपण ऐकतो. ज्ञानोबारांनी हा संवाद निवडला. त्या संवादामध्ये आत्मज्ञानाचे एकवट दळवाडे झाडूनी चोखट. आत्मज्ञानाचे त्या ठिकाणी दगड, अभंग शिळा, आणि त्या झाडून त्याला घडवल्या. म्हणजे काय केलं, आत्मज्ञान आहे पण ते आत्मज्ञान सुद्धा शुद्ध असलं पाहिजे, संशय विपर्यय रहित असलं पाहिजे. तर ते आत्मज्ञान शांती सुख प्राप्त करून दिलं. असं संशय विपर्यय रहित ते आत्मज्ञान केलं आणि त्याचे संवाद तयार केले, जेणेकरून त्या संवादाच्या माध्यमातून सर्वसामान्य जीवाला सुद्धा संशय विपर्यय रहित आत्मज्ञान कसं प्राप्त होईल असे संवाद तयार केले. आणि हे संवाद हेच काय आहेत, दगड आहेत. एक एक श्लोक काय आहे, असा घन आत्मज्ञाना माझे आत्मज्ञान एकवट दळवाडे झाडून चोखट. चोखट म्हणजे त्याला पहिल्यांदा शुद्ध केलं, तेव्हा असलेली माती काढून टाकली, वाकडे तिकडे होते ते चांगले घडाई केली, नक्षीकाम केलं त्याच्यावर. कारण देव जे बोलले होते ते देव असं एकदम छंदोबद्ध नव्हते बोलले. असं म्हणतात काही मिनिटात देवाने गीता सांगितले अर्जुनाला. पण व्यास महर्षींचे उपकार आहेत. मोकळी गोठी चावळली असं ओवी आली होती बघा. काल एकाने सांगितली होई पण ती माझ्या लक्षात नाही राहिली. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनामध्ये जे मोकळा संवाद झाला तो छंदोबद्ध केला कोणी, व्यास महर्षींनी 700 श्लोक बनवले त्याचे. अर्जुन आणि भगवान परमात्मा त्यांच्यात मोकळा जो संवाद झाला, तो मोकळा संवाद सगळा भगवान परमात्म्याने त्याचं काय केलं, आपलं व्यास महर्षींनी ते सगळा संवाद जो आहे त्याची गीता तयार केली. कृष्ण अर्जुन मोकळी गोठी चावळली जे निराळी, ती व्यास केली करतळी घेऊ आयशी. त्यांचं मोकळं बोलणं झालं होतं. पण ते छंदोबद्ध, त्याच्यात साहित्य, अलंकार, संवाद हे व्यास महर्षींनी तयार केले. आणि आता ती बांधकाम सुरू झालं. बांधकाम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा काय असतं, जमीन स्वच्छ करा, नंतर खोदाई करा, खोदाई केल्यानंतर पहिलं मटेरियल गोळा करा, आणि नंतर मग बांधकाम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा तो चौथारा बांधतात, त्याला प्लिंथ म्हणतात. प्लिंथच्या वरचं मग बांधकाम. पण बांधकाम करत असताना ते एकदम ओळंब्यात असावं लागतं आणि लाईन लेवलमध्ये असावं लागतं. गवंडी जे असतात ते लाईन बघतात आणि ओळंबा बघतात. रेषेत येण्याकरता लाईन पाहिजे आणि म्हणजे उभं व्यवस्थित येण्याकरता ओळंबा लागतो, आणि आडवं रेषेत येण्याकरता लाईन लागते, दोरी लागते. म्हणून गुन्ह्यात पण पाहिजे. मग आता कोणता ओळंबा लावला, कोणती दोरी लावली त्याचाही विचार आहे. पण वेळ संपली ना, उद्या सांगू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.